नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलं असेल की आपण ह्या ठिकाणी मोदक बनवले. ते मोदक बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे. सहज कोणीही फर्स्ट टाइम जरी बनवलं तर बिलकुल हे मोदक बिघडणार नाहीत. तर ह्या ठिकाणी साजूक तूप जे आहे ते आपण 4 चमचेचा अंदाज घेतलेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी आपण घट्ट तूप घेतलेलं आहे आणि ते आपल्याला पातळ करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण गॅस चालू केलेला आहे आणि थोडंसं लिक्विड झालं की आपण ह्या ठिकाणी रवा घातलेला आहे. रवा जो आहे तो आपण छोट्या वाटीने आपण मेजरमेंट घेतले. 1 वाटी इतका आपण हा रवा घातला. रवा अगदी छान फुललेला आहे, मस्त तळलेला आहे आता रवा. आणि 2 मिनिटं ठेवायचे आपल्याला. आणि ह्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बेसन पीठ घ्यायचं. बेसन पीठ जे आहे ते आपण परफेक्ट मेजरमेंट सोबत घेणार आहोत. 1 वाटी आपण बेसन पीठ टाकले आहे, दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठच टाकलेलं आहे आणि असे आपण ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं बेसन पीठ टाकणार आहोत. 3 वाट्या बेसन पीठ आणि 1 वाटी जे आहे तो आपण रवा घेतलेला आहे. परफेक्ट आहे, नक्की ट्राय करून पहा, बिलकुल तुमचे मोदक बिघडणार नाहीत. आता ह्या ठिकाणी गॅस मीडियम ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट अगदी छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. जसे की आपण नेहमी बेसनाचे लाडू करण्यासाठी भाजत असतो त्या पद्धतीने भाजलं तरी सुद्धा चालते. अगदी रंग बदलला पाहिजे, अगदी गोल्डन ब्राऊन कलर जेव्हा येतो त्याच वेळेस आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचे. भाजण्यासाठी वेळ लागतो पण खाण्यासाठी सुद्धा तितकेच चविष्ट होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी भाजत असताना थोडंसं मोकळं झालेलं आहे, पण नंतर जेव्हा आपण मोदक करतो त्यावेळेस आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता वास यायला सुरुवात झाली आहे. चांगलं आपलं बेसन जे आहे ते छान भाजून झालेलं आहे. रंगसुद्धा बदललेला आहे, तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. तर तुम्हाला आणखीन कुठले मोदकचे प्रकार पाहायचे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि भरपूर असे आपल्या चॅनलवरती मोदकचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी बेसन जे आहे ते आपलं छान भाजून झालं आहे, रंगसुद्धा बदललेला आहे. वासावरून किंवा रंगावरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की बेसन आपलं हे कितीपट भाजलेलं आहे आणि किती भाजायचे. आता ह्या ठिकाणी आपलं बेसन छान भाजलेलं आहे आणि आपण गॅससुद्धा ह्या ठिकाणी बंद केलेला आहे, तरीसुद्धा प्रोसेस चालूच असते गरम असल्यामुळं. तर आपल्याला थोडं 2 मिनिटं आणखी हलवत राहायचे, कारण की जे आपण भांड्यामध्ये गरम केलेलं आहे किंवा मस्त असं भाजून घेतलेलं आहे ते गरम असतं भांडं, त्यामुळे ते आणखीन भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 मिनिटं आपण असंच आणखीन हलवून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता हे गार झालेलं आहे. आता असंच ठेवून द्यायचे. आता ह्या ठिकाणी तुम्ही काही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले तरी सुद्धा चालतात. आता ह्या ठिकाणी मी 1 चमचा इतकी वेलची पूड टाकलेली आहे आणि ती साखरेमध्ये काढलेली असल्यामुळे थोडीशी जास्त घेतलेली आहे. आता मिक्स करून झालं की गॅसवरती आपण आता ह्या ठिकाणी दुसरी कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीनं आपण मेजून घेतलेलं बेसन पीठ आहे त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी 2 वाट्या इतकी साखर घेतलेली आहे आणि 2 वाट्याच आपल्याला ह्या ठिकाणी पाणीसुद्धा टाकून घ्यायचे. आता फक्त आपल्याला साखर विरघळेपर्यंत किंवा जास्त आपल्याला घट्ट किंवा कडक चासणी बनवायची नाही, जे की त्याचे लाडू बांधले जातील इतकं सुद्धा आपल्याला हे कडक चासणी घ्यायची नाही. तुम्हाला मी पुढे सांगेनच की आपल्याला किती पट ही साखर चासणी बनवून घ्यायचे. जसं की नेहमी आपण जामुनसाठी पाक बनवतो त्या पद्धतीचाच पाक ह्या ठिकाणी आपल्याला चिकट बनवायचा आहे. जास्त आपला तार येऊ द्यायचा नाही. जर जास्त तार आला किंवा कडक झालं तर जे आपले मोदक आहे ते खूप कडक होतील. जर मऊसर तुम्हाला मोदक पाहिजे असेल तर तुम्ही फक्त साखर विरघळून त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आता सर्व भाजलेलं पीठ जे आहे ते आपण पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता जरी हे पातळ वाटलं तर जसं थंड होईल तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते. अगदी छान चविष्ट आपण असे हे लाडूसुद्धा बनवून खाल तर नेहमी मुलांना लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडणार आहेत. नक्की ट्राय करून पहा. आता पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. 1-2 मिनिट आपल्या ह्या ठिकाणी वेळ द्यायचा आणि थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे की हाताला चटके बसणार नाही. आता गॅस बंद केलेला आहे. आता थोडंसं आपण गार करून घेतलेलं आहे आणि गॅसवरतून कढई जी आहे ती आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं थंड होऊन सुद्धा आता इतकं घट्ट झालेलं आहे आणि मस्त आपल्या मोदकासाठी आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी मी मोदक करण्यासाठी साचा घेतलेला आहे किंवा तुम्ही हातानं बनवलं तरी सुद्धा चालतात. पाहू शकता अगदी छान मऊसर आणि खाण्यासाठी चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असे हे मोदक आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खूप दिवस हे मोदक टिकतात, बिलकुल काहीच होत नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा तिचा आपण एक साचा घेतलेला आहे मोदकाचा, त्यामध्ये असं ठेवून आपल्याला प्रेस करून चांगलं पॅक करून घ्यायचे की क्रॅक पडणार नाहीत ह्याची आपल्या काळजी घेऊन आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. ज्यांना कळ्या टाकता येत नाहीत अगदी सोप्या पद्धतीचे हे मोदक आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा. पाहू शकता अगदी मस्त पटकन हा मोदक तयार झाला आहे. तुम्हाला काढून दाखवते. अगदी छान सुरेख हा मोदक बनून तयार होतो.
करण्यासाठी सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे। सहज नवशिके सुद्धा हे मोदक परफेक्ट बनवू शकतात, बिलकुल हे मोदक बिघडत नाही। पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात आलं अगदी छान सुरेख असा हा मोदक बनून तयार झालेला आहे। चला तर फटाफट आपण दुसरे सुद्धा मोदक अगदी 5 मिनिटांमध्ये सर्व मोदक आपण बनवून घेणार आहोत। सुंदर एकसारख्या आकाराचे आपले मोदक ह्या ठिकाणी सर्व तयार झालेले आहेत। यापेक्षा जर लहान केले तर भरपूर असे मोदक बनवून तयार होतात। अगदी ह्या ठिकाणी पाहू शकता असे मोदक तयार झालेले आहेत। आणि गार्निशिंगसाठी आपण ह्या ठिकाणी गुलाबाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत, नाही टाकलं तरी सुद्धा चालतं, पण दिसण्यासाठी अगदी छान सुरेख आपलं मोदकाचं प्लेट तयार झालेलं आहे। बाप्पासाठी सुद्धा ह्यामधलाच एक मोदक आपल्याला काढायचा आहे आणि सुरुवातीला जे आपल्या घरात बाप्पा आहेत त्यांना आपण हे मोदक दाखवणार आहोत। तर ह्यामधलाच एक मोदक आपण घेतलेला आहे आणि आपण ते नैवेद्य म्हणून काढलेला आहे। पाहू शकता ह्या ठिकाणी एक छोटा प्लेटमध्ये आपण मोदक घेतले आणि बाप्पासाठी मोदक तयार आहे। तुम्हाला हे मोदक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।